हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। काय माई पटतंय ना हे तुला? आपलं कार्य आपला संसार हेच आपलं देवकार्य आहे असं समजून तू व्रत घेतलंय याच गोष्टीचं। त्या कार्याला तू समर्पित झाली आहे आणि त्यामुळेच तुला समाधान देखील लाभलंय। खरंय ना हे? पण काय होतंय माई की काही लोक मात्र असे असतात की स्वतःच्या पलीकडे काही बघूच शकत नाही, ते कोणाला जुमानतच नाही, कोणाचं भय नाही, कोणाचं भान नाही। जसा रावण, आता रावणाने स्वतःच्या पलीकडे कधी कोणाचा विचार केलाच नाही आणि त्यामुळेच तो त्याच्या स्वतःच्या नाशाला कारणीभूत ठरलाय। एखादा शूद्र राजा आपल्याला आव्हान देतो म्हणजे काय, त्याला हीच भावना अस्वस्थ करू लागलेली आहे आणि म्हणूनच त्याने कठोर निर्णय घ्यायचा ठरवलाय। आता काय केलंय त्याने बघूया। प्रत्येक राज्याची एक सीमा असते, तशीच ही अयोध्येची सीमा आहे। हे कुटुंब आहे आमचं। आमच्या घराकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या माणसाचा अंत आमच्याच हातून होईल। जा जाऊन सांग तुझ्या रावणाला। ही तुमची धनुर्विद्या? असे रक्षण करणार आहात तुम्ही दगरीचे? याचं उत्तर तुला तुझ्या स्वामींकडे जाऊनच मिळेल। परंतु तुझ्या लंका नगरीमध्ये तुला प्रवेश तरी कसा मिळणार? महाराजांच्या या एका बाणाने तुझ्या लंका नगरीचे द्वार बंद झाले आहे। नाही आणि आता रावण सुद्धा या लंका नगरीमधून बाहेर पडू शकणार नाही। नाही नाही, हे शक्य नाही। जा, स्वतःच जाऊन बघ। हा कसला आवाज होता काय माहित? हा दरवाजा उघडत का नाहीये? हे महाद्वार का उघडत नाहीये? कदाचित कोणीतरी चाल केली असेल। मी अजून फौज बोलवतो। हे कसलं संकट म्हणायचं? याची कल्पना महाराजांना तातडीने द्यायला हवी। या सृष्टीतील ही मिष्टान्न कधीही संपू नये
ह्या सृष्टीमधील शेवटचा अन्नाचा घास आमच्याच मुखात पडावा. पण या भुकेच्या वेळी ही निद्रा काय येते आम्हास? तुला निद्रा येतेच कशी? काय करू बंधुराज? जेव्हा आम्हाला भूक लागते तेव्हा आम्ही भुकेलाही न्याय देऊ शकत नाही, आणि जेव्हा आम्हाला निद्रा येते तेव्हा आम्ही निद्रेलाही न्याय देऊ शकत नाही. बंधुराज, तुम्ही सांगा आता आम्ही काय करावे? काही नको. तू अजून थाळ्या संपव. महिनोन महिने निद्रिस्त राहा. इथे जोवर मी अयोध्या प्राप्त करू शकत नाही तोवर माझ्या घशाखाली कणही जाणार नाही, डोळ्याला डोळा सुद्धा लागणार नाही. आणि तुला इथे निद्रेची स्वप्न पडत आहेत. मी ऐकलंय स्वप्नील राजकन्येपेक्षाही मोहक आणि सुंदर आहे ही अयोध्या. आणि कुठलीही सुंदर वस्तू माझ्या आधिपत्याखाली आलीच पाहिजे. ही अयोध्या नगरी माझी झालीच पाहिजे. महाराज, महाराज, घात झाला महाराज, घात झाला. घात झाला? काय झालं? महाराज, आपल्या नगरीचे द्वार बंद झालेत महाराज. महाराज चला पटकन चला. हे बघा महाराज. कोणाचं हे दुस्साहस? त्यास ज्ञात नाही या लंकाधीश रावणाच्या सीमेवर असे दुस्साहस करणाऱ्यास जिवंत ठेवल्या जाणार नाही. आता या क्षणी जो कोणी या द्वाराच्या पलीकडे असेल त्याचा नाश माझ्या हातून घडेल. महाराज, महाराज, मी आपला सेवक महाराज, दया करा. महाराज, मी आपला दूत म्हणून अयोध्या नगरीमध्ये गेलो होतो. अयोध्या नरेश दशरथ यांनी आपला प्रस्ताव फेटाळला आहे. इतकंच नाही तर आपले स्वामित्व त्यांना त्यांच्या नगरीवर मान्य नाही, म्हणून त्यांनी त्यांचे बळ दाखवण्यासाठी या बाणांच्या सहाय्याने हे लंकेचे द्वार बंद केले आहे आणि आपणास बंदिस्त केले आहे महाराज, आपल्याच लंकेमध्ये. दशरथ, तुझ्या या कृत्याची किती भयंकर किंमत मोजावी लागणार आहे याची कल्पना तुला नाही. आपले सारे सैन्य घेऊन आत्ताच्या आत्ता अयोध्येवर आक्रमण करा. नाही, अविवेकाने घेतलेला कुठलाही निर्णय आपल्यासाठी घातक ठरू शकतो. लक्षात ठेव. मग त्या दशरथाने जे काही केले ते आपण निमूटपणे सहन करायचं. लंकेश, परंतु आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे की दशरथ हा सामान्य राजा नाहीये, आणि तसे आपण समजलो तीच आपली मोठी चूक झाली, आणि त्याचा हा पलटवार करणं आपल्यासाठी अनपेक्षितच आहे. नक्कीच नक्कीच त्या दशरथाकडे या देवतांचे वरदान असेल, तेव्हाच त्याने असे हे धाडस केले. या देवतांच्या वरदानाचे मला काही सांगू नकोस. मी देखील भगवान शिव यांचं वरदान लाभलेला एकमेव असुर आहे. माझे सामर्थ्य त्यास दाखवलेच पाहिजे. लंकेश, तुला कळत कसे नाही? ते वरदान तुर्तास उपयोगी नाही. तेव्हा तुला पुन्हा तप करून साधना करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करावं लागेल. त्यांच्याकडून तुला वरदान प्राप्त करावं लागेल, आणि मगच त्याच्यावर कूच करणं योग्य ठरेल. मंथरा,
श्री विष्णू आराधनेनिमित्त हा विशेष प्रसाद आहे बरं का. कौसल्याताई, तुमचा हस्तस्पर्श झाला ना की हा प्रसाद अधिकच पवित्र आणि मधुर होतो. आणि खरं सांगायचं तर या विष्णू पूजेहूनही आतुर मी तुमचा हातचा हा प्रसाद खाण्यासाठी असते. अगं मंथरा, खा तो प्रसाद. कधीतरी एवढं चांगलं मधुर खाऊन तसेच मनातले विचार सुद्धा बाहेर पडतील. असं का बोलतेस तू तिला? किती मनापासून अगदी मातेसारखं सांभाळ केलाय तिने तुझा, हो की नाही ग सुमित्रे? हो तर मंथराने तर केलाच आहे, पण कौसल्याताई, तुम्ही देखील आमच्या दोघींचा अगदी माते समान सांभाळ केलाय. आणि केवळ त्यांनीच नाही, सुमित्राताई तुम्ही देखील. मी कनिष्ठ म्हणून या महालात आले, परंतु तुम्ही दोघींनी मला इतकं छान सांभाळून घेतलं, इतका आधार वाटतो मला त्यामुळे. मला तर एकाच गोष्टीचं समाधान जास्त आहे. आपण तिघी महाराजांच्या राण्या कुठल्याही प्रकारची कटुता न बाळगता एकत्र अगदी सख्या भगिनींसारख्या आहोत, हो की नाही? खरे आहे. आपल्यातील हे दृढ नाते हीच सर्वोत्तम भेट मानते मी आयुष्यातील. अगदी माझ्या मनातलं बोललात ताई. परंतु कौसल्याताई, आज हे विष्णू पूजन कशा प्रित्यर्थे? कैकई, सुमित्रा, जेव्हापासून ही असुराची घटना घडली आहे तेव्हापासून माझं चित्त थारावर नाहीये. कुठल्याही प्रकारचं भयंकर संकट नगरावर येऊ देऊ नकोस, हीच विष्णू चरणी प्रार्थना. महाराणी कौशल्या, पाहिलं का आज आपल्याकडे कोण आलाय ते? वर्षिणी. अंगदेश नृपती रोमपद आणि राणी वर्षिणी यांचे आगमन झालेले आहे. या. आज तर मणिकांचन योगच म्हणायला हवा. आम्ही आत्ताच भगिनींच्या नात्याबद्दल बोलत होतो आणि कौसल्याताई आज साक्षात तुमच्या बहिणीचेच आगमन झाले. कौसल्याताई अगदी माते समान सांभाळ करतात आमच्या दोघींचा. हा आमचा सुखद अनुभव आहे. हे सारं तुम्हा सर्वांच्या नात्याचं यश आहे. परंतु राजन, आम्ही विशेषतः आपले कौतुक करण्यासाठी इथवर आलो आहोत. त्या दुष्ट असुरास आपण उत्तम धडा शिकवलात राजन. आणि आम्ही असेही ऐकले आहे की त्या दुष्ट असुरास आपण फक्त परतवले नाहीत, तर बाणांच्या साह्याने संपूर्ण लंकेचे द्वार बंद केलेत. ही वार्ता ऐकून आम्हाला राहवलं नाही. आम्ही तडक इथवर आलो. हो तर त्या लंकासुराला तुम्ही चांगलीच शिकवण दिली. प्रवासात सर्वत्र आम्हाला आमच्या भगिनीच्या नावाचा जयघोष ऐकू येत होता. महाराणी कौसल्याचा विजय असो, महाराणी कौसल्याचा विजय असो. नक्की कुणाच्या नावाचा जयघोष चालू होता ते नीट ऐकायचं होतं महाराणी वर्षिणी. त्या समयी महाराजांबरोबर महाराणी कौसल्या नाही, माझी कैकेयी होती. महाराज दशरथ, आम्ही असे ऐकले आहे की तो उन्मत्त लंकाधीश रावण, जो अतिशय शूर आहे, त्याला संपूर्ण सृष्टीवरती आधिपत्य गाजवायचं आहे व त्याकरिता त्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. असतील, पण अयोध्येवर सत्ता गाजवण्याचं त्याचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. पण रोमपत, आपण एवढी काळजी का करत आहात? त्याची वक्रदृष्टी आपल्या अंगदेशावर तर पडली नाही ना? यावर काय उत्तरावे राजन? आमच्या अंगदेशाकडे संपूर्ण निसर्गानेच पाठ फिरवली आहे. अजून कोण दृष्टी वळवणार आमच्याकडे?
काय झाले? आपण खिन्न दिसत आहात. आम्हास कळत नाही की आमच्या देशावरती इंद्रदेव का रुसले आहेत. पर्जन्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मोठे संकट ओढावले आहे महाराज. परंतु यावर काही उपाय असेलच की. आमच्याकडून जेवढं सहाय्य करता येईल तेवढं आम्ही नक्की करू, हा आमचा शब्द आहे. आम्ही ही समस्या ऋषीमुनींना कथन केली. त्यावर त्यांनी असं सांगितलं की आमच्या कन्येचा विवाह जर त्यांच्याशी झाला तर नक्की ही परिस्थिती सुधारेल. पर्जन्यवृष्टी होऊन नगरी पुन्हा पूर्वीसारखी होईल. परंतु आम्हास कन्यारत्न प्राप्त झाले नाही. शांता, ये इकडे. शांता, कुत्रे बघितलंस का? तुला भेटायला कोण आलंय ते? मावशी. पुत्री शांता, तुला भेटायला मी किती आतुर झाले होते. नाही राजन, तुमचा गैरसमज होत असावा. माझी तशी अजिबात इच्छा नाहीये. परंतु का नसावी अंगराज? आम्ही आपला शब्द दिला आहे. आमच्याकडून जेवढं सहकार्य होईल तेवढं आम्ही नक्की करू. आणि त्यांचं जर कल्याण होत असेल तर यात शंका काय यावी? माझा निर्णय झालाय. पुत्रे शांता, इकडे ये बाळा. कधी कधी आयुष्यात बिकट प्रसंग येतात, तेव्हा समाजहितासाठी काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतात. आज असाच एक महत्वाचा निर्णय आम्ही घेणार आहोत. आजपासून आमची पुत्री शांता ही महाराज रोमपत आणि महाराणी वर्षिणी यांची पुत्री म्हणून गणली जाईल. आमची पुत्री आम्ही अंगराजांना दत्तक म्हणून देत आहोत. माफ करा महाराणी कौशल्या, महाराणी कैकेयी आणि महाराणी सुमित्रा. आपल्या पुत्रीच्या बाबतीत निर्णय घेताना आम्ही आपल्याशी विचार विनिमय नाही केला. कारण रघुकुलाचं हित हेच अंतिम हित आहे. शांता, महाराज, माफी कसली मागता? खरे आहे तुमचे म्हणणे. आम्ही माता जरी असलो तरी अयोध्याच्या महाराणी आहोत. आम्ही रघुकुळाचा मान राखणे, तुमची पत्नी म्हणून तुमचे वचन पाळणे हे आमचे कर्तव्य आहे. आणि आम्हाला खात्री आहे की वर्षिणी आणि महाराजा रोमपत आमच्या पुत्रीची आमच्यापेक्षा जास्त काळजी घेतील. शांता, पुत्री,
ज्या कर्तव्यासाठी तुझ्या पिताश्रींनी हे पाऊल उचललं आहे त्याचं दायित्व आता तुझ्या खांद्यावर आहे. होय माते, मी त्याचे काटेकोरपणे पालन करेन. मंडळी, अहो रावण म्हणजे काय साधा सुद्धा दैत्य होता का? तो एक ऋषी आणि राक्षसिणीचा पुत्र होता. महाज्ञानी होता रावण. अगाध असं दशग्रंथांचं आणि समस्त वेदांचं ज्ञान त्यांनी प्राप्त केलेलं होतं. तो महादेवांचा परम भक्त होता. अत्यंत बलवान आहे, युद्ध निपुण आहे. एक आदर्श राजा म्हणून जेवढे गुण असायला हवे ते सर्व गुण त्याच्यामध्ये होते. ही सगळ्यात मोठी अडचण आहे की त्याला मर्यादांची मात्र जाणीव नव्हती. आणि स्वाभाविक आहे की अहंकारामुळे तो उन्मत्त झालेला आहे. आणि म्हणूनच रावणाला काय झालं की असाध्य ते देखील साध्य करून घ्यायचं होतं. असाध्य असलेल्या गोष्टी देखील मिळवण्यामध्ये तो यशस्वी होईल का? बघूया आपल्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको.